नमस्कार. खूप आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. PM किसान योजनेचा 19वा हप्ता कधी जमा होणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. TV9 मराठी या महत्त्वाच्या वृत्तवाहिनीने पुरवलेली ही माहिती आहे. त्यामुळे PM किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार हे आपण बघणार आहोत. तर लक्षात घ्या, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. आत्तापर्यंत या योजनेचे 18 हप्ते देण्यात आलेले आहेत. लक्षात घ्या, आपण फक्त PM किसान सन्मान निधी जी की केंद्राची योजना आहे त्याविषयीच बोलत आहोत. राज्याच्या योजनेविषयी नंतर बोलणार आहोत. राज्याच्या योजनेचे आता 15,000ही होणार आहेत, त्यामुळे ते नंतरचा विषय आहे. परंतु PM किसान सन्मान निधीचे पैसे केव्हा मिळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर लक्षात घ्या, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 19वा हप्ता कधी मिळेल हे जाणून घेऊया. तर लक्षात घ्या, PM किसान योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे. भारतातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हे याचे उद्दिष्ट आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये वार्षिक 6,000 रुपये मिळतात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. या योजनेचा 18वा हप्ता आपल्याला 5 ऑक्टोबर 2024 रोजी भेटला होता. आता शेतकरी किसान सन्मान निधीच्या 19व्या हप्त्याची वाट बघत आहेत शेतकरी. मिळालेल्या माहितीनुसार 19व्या हप्त्याचे पैसे हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात. मात्र सरकारने याबाबत कुठलीही अशी अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु जर का 5 ऑक्टोबर 2024 नंतर बघितलं तर पुढील हप्ता हा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होणार. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते दर 4 महिन्यांनी दिले जातात. या पद्धतीने शेतकरी तपासू शकतात आपल्या हप्त्याची स्थिती. सिंपल आहे. जर का तुम्हाला आपले हप्ते किती आलेले आहेत हे बघायचे असेल तर वेबसाईट आहेत pmkisan.gov.in. त्यानंतर लाभार्थी स्थिती मुखपृष्ठावर जा आणि मुखपृष्ठावर लाभार्थी स्थिती या टॅबवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा तपशील प्रविष्ट करायचा आहे. जसे की तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा किंवा बँक खाते प्रविष्ट करा किंवा मोबाईल नंबर, या 3 पैकी कोणतंही एक द्या. स्थिती तपासा. तपशील सबमिट केल्यानंतर तुमच्या हप्त्याची स्थिती प्रदर्शित होईल. आत्तापर्यंत तुमचे 18 हप्ते केव्हा आले, किती तारखेला आले आणि त्यानंतर ते कुठे जमा झाले हे तुम्हाला त्यावरून समजेलच. PM किसान योजनेसाठी अर्ज कसा करायचा आत्तापर्यंत हे तुम्हाला माहीतच झालेलं असेल. तुम्ही अर्ज केलेला आहात, तुम्ही व्हिडिओ बघण्यासाठी आलेला आहात की हप्ता जमा कधी होईल. तर लक्षात घ्या, मिळालेल्या माहितीनुसार तरी फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये तुम्हाला PM किसान सन्मान निधीचे 19वा जो काय हप्ता आहे 2,000 रुपयांचा तो मिळेल. बाकी 5 ऑक्टोबर 2024 रोजी 18वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. बाकी शेतकऱ्यांबाबत आणखीनही काही अपडेट आली तर तुम्हाला हा यूट्यूब चॅनल नक्की प्रोव्हाइड करेल. त्यामुळे तुमचं एकच काम आहे की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओलाही लाईक करा. कारण की आपला चॅनल राजकारणी लोकांसारखा निवडणुकीच्या अगोदरच्या घोषणांसारखा नाही आहे, जे निवडणुकीच्या अगोदर काय बोलतात आणि निवडणुकीनंतर काय बोलतात. आता राज्याचे जे काही 15,000 रुपये करणार आहेत ते नक्की केव्हा करणार याबाबतची अपडेट मी लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येईल. तर लक्षात घ्या, PM किसान योजनेचे जो काही पहिला हप्ता आहे म्हणजेच निवडणुकीनंतरचा दुसरा हप्ता, लोकसभेच्या निवडणुकीनंतरचा दुसरा हप्ता जो की फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात होईल. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.